नमस्कार फ्रेंड्स, सुनंदास किचन चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथे तिळाची वडी करून दाखवणार आहे. तर इथे आपण सर्वात प्रथम साहित्य पाहूया. मी तीळ घेतलेले आहेत 1.5 वाटी. तर याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आणि गूळ घेतलेला आहे 2.5 वाटी, चिरून घेतलेला आहे गूळ. एकदम अचूक प्रमाण आहे. तर इथे मी घेतलेली आहे कढई. पाहिजे असे तीळ भाजले गेले ना मग असा सुगंध यायला लागतो. मला कशी टणटण द्यायला लागते. खूप झाले तीळ भाजायला. तर आता आपले तीळ हे भाजून झालेले आहेत. मी गॅस बंद करते. हा गूळ आता आपण टाकून घेऊया यामध्ये. तर मी हा गूळ चिरून घेतलेला आहे, यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडं पाणी, अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. असं या पद्धतीने आपल्याला हे 2 मिनिट सतत हलवून घ्यायचं आहे. चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे पाकाला. गूळ टाकल्यापासून कंप्लीट 4 मिनिट झाल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. टायमिंग बघा, लक्षात घ्या, लक्षात ठेवायचा. गूळ टाकल्यापासून 4 मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं आहे की पाक बनलेला आहे की नाही. डिशमध्ये घेऊन पाहायचं. डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि पाहायचं. अशा पद्धतीने मी ते चेक करत आहे. कंप्लीट 4 मिनिटानंतर आपण पाहूया. तर नाही झालेला, गोळी बनलेली नाही आहे. यानंतर परत 2 मिनिट झाल्यानंतर परत चेक करूया. तर गोळी नाही बनत आहे, अशी मऊ झालेली आहे. तर अजून 1-2 मिनिटांनी आपण पाहूया. 2 मिनिटानंतर आपण परत चेक करू एकदा. पहा टायमिंगचं की आपण गूळ टाकल्यानंतर 4 मिनिटानंतर पहिल्यांदा टेस्ट केले, त्यानंतर नाही झालेली. नंतर मग परत 2 मिनटं, असे 8 मिनिट, कंप्लीट 8 मिनिट झाल्यानंतर परत पाहूया आपण. तर इथे गोळी बनत आहे, बनलेली आहे आता गोळी. आपली झाली आहे तयार. आपला पाक तयार झालेला आहे. तर इथून पुढे आपल्याला हात पटपट चालवायचा आहे,
कारण की पाक कडक झालेला आहे. आणि नंतर परत मग यानंतर आपण घालणार आहोत 2 चिमूट सोडा. सोडा घातल्याने काय होतं, कुरकुरीत होते. अगदीच कडक नाही पण कुरकुरीत होते चिक्की. इथे मी घेतलेला आहे 1 चमचभर तूप. कंप्लीट टायमिंग आता इथे 8 ते 9 मिनिट झाले आहे. सोडा चांगला मिसळला आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. यामध्ये घालून घेऊया आता तीळ. भाजून घेतलेले तीळ यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. मिसळून घेऊया तीळ. आपण प्रमाण कसं घेतलं होतं, 2.5 वाट्या गूळ आणि 1.5 वाटी तीळ. अगदी अचूक प्रमाण घेतलं होतं. तुम्हाला इथं वेलची पावडर घ्यायची असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. तर इथे मी घेतलं आहे अशा पद्धतीने पाट घेतलेला आहे, त्याला तेल लावलेलं आहे आणि पोळपटला पण तेल लावून घेतलेलं आहे अगोदरच. यावरती असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. पाटावरती पण घेतलेलं आहे आणि पोळपटवर पण मी आता हे असं पसरून घेणार आहे. इथे आपल्याला पटापट हात चालवायचा आहे. हे असं लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आल्हाददायक असं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लाटून घेऊ शकता. पातळ वडी पाहिजे तर तुम्ही अजून थोडंसं पसरू शकता. जाड वडी पाहिजे तर मग थोडंसं कमी लाटून घ्या साईज. या पद्धतीने मी असं लाटण्याने पसरवून घेतलेलं आहे हे मिश्रण. कंप्लीट आपल्याला 9 ते 10 मिनिट लागतात पाक तयार करेपर्यंत. ते चिक्की लाटण्यापर्यंत 10 ते 11 मिनिट झालेली आहेत. तर इथं आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, मी एकदम पहिल्याच वेळेस ही वडी ट्राय केलेली आहे, पण जमली आहे. वड्या पण एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तिळाच्या. तिळाची चिक्की म्हणा, तिळाच्या वड्या म्हणू शकतो आपण. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेल्या बेलकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू.